Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. नवी मुंबई नेटवर्क. नवी मुंबई महानगर पालिका द्वारा दीघा विभाग स्थित विष्णुनगर नाका से रामजी आम्बेडकर नगर तक रास्ते की चौड़ाई कर सुधार कार्य के 3,38,42,791 रुपए के प्रस्ताव को लेकर अब विरोध शुरू होने लगे हैं. दीघा भारतीय जनता पार्टी के सक्रिय पदाधिकारियों ने मनपा के 27 अगस्त 2021 के इस प्रस्ताव का कड़े शब्दों में विरोध करते हुए इस निविदा के कारण 109 घरों में रहने वाले परिवारों के बेघर होने के खतरे को देखते हुए स्थानीय रहवासियों के बचाव के लिए हस्ताक्षर अभियान चलाते हुए मनपा के इस निविदा को वसूली कांड करार दिया है. दीघा के भारतीय जनता पार्टी के सक्रिय पदाधिकारी सुभाष काले, योगेश अभंग शिंदे, त्रिभुवन सिंह ठाकुर, अमित मिश्रा, मुकेश गायकवाड़, संजय गायकवाड़ और केशव चौहान के शिष्टमंडल ने मनपा मुख्यालय में पहुंचकर मनपा आयुक्त अभिजीत बांगर से मुलाकात कर उन्हें ज्ञापन सौंपकर ये मुद्दा उनके समक्ष बड़े ही प्रमुखता के साथ उठाते हुए इस निविदा को तत्काल रद्द करने की मांग की है. तकरीबन 3 करोड़ रुपए खर्च कर मनपा इस काम को अंजाम देने के मुद्दे पर बेहद आक्रामक होते हुए भाजपा के पदाधिकारियों ने आयुक्त अभिजीत बांगर से ये सवाल किया है कि इस काम के कारण जब लोगों के घरों और गाले के टूटने का खतरा ही होने वाला है तो ऐसे में विरोध के बावजूद काम के नाम पर लोगों की संपत्ति प्रभावित करने का अधिकार महानगर पालिका को बिल्कुल भी नहीं है. ऐसे में मनपा रोड पर 3 करोड़ रुपए खर्च करने की बजाय हॉस्पिटल के निर्माण पर ये पैसा खर्च कर विष्णुनगर के नागरिकों को एक अच्छी सुविधा उपलब्ध करे. आज आपण माननीय श्री अभिजीत बांगर साहेबांना भेटलो, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना. विशेष आपला हेच होता दीघा विभागातील विष्णुनगर नाका ते रामजी आंबेडकर नगरपर्यंत जे रस्त्यांचे रुंदीकरण सुधारणा करण्याबाबत जे ठेका मंजूर करण्यात आला आहे. सदर ठेक्यामध्ये जे 109 बांधकाम बाधित होत आहेत, सदर बाधित बांधकामांना पुनर्वसन देण्याबाबत किंवा हा ठेका तत्काळ रद्द करण्याबाबत. आता या ठेक्यामध्ये एवढं सांगितलं आहे की 9 मीटरचा रोड करणार आहेत. ते 9 मीटर अर्थात अंदाजे 30 फूट 29.59 म्हणजे 30 फुटाचा रोड करणार आहे. सध्या परिस्थितीमध्ये जो रोड जातो आहे विष्णुनगर नाका ते रामजीपर्यंत त्या रोडची रुंदी मात्र 12 ते 15 फुटाचा आत आहे. म्हणजे तुम्ही 15 फूट अजून तोडणार म्हणजे 7 फूट या साईडला, 7 फूट राईट हँड साईडला, 7 फूट लेफ्ट हँड साईडला. त्यामध्ये काही लोकांची घर आणि गाडे मात्र 5 फुटाचे 7 फुटाचे किंवा 10 फुटाचे आहे. 10 बाय 10चे असू द्या, 5 बाय 5चे असू द्या किंवा 7 बाय 7चे असू द्या. जर तुम्ही 7 फूट तोडणार तर तिथे तुम्ही पुनर्बांधणी काय करणार? जे पुनर्बांधणीसाठी महानगरपालिकेने 3,38,00,000 रुपये मंजूर केले आहेत. जर घरच नाही राहणार त्या व्यक्तीचा, मग पुनर्बांधणी करण्याचा उपयोग काय? या निधीचा उपयोग काय? लोक बेघर होत आहेत. इथे या कोरोना काळात लोकांचे ऑलरेडी खूप मानसिक त्रास झाले आहेत. त्यापैकी ह्या 3 कोटीचा लोकांचा घर तोडून बेघर केल्यापेक्षा या 3,38,00,000 रुपयाचा एक छोटा हॉस्पिटल बांधून द्या विष्णुनगरला. लोक आभार करतील नवी मुंबई महानगरपालिकेचे. ते साहेब बांगर साहेब यांनी आम्हाला आज भेट दिली आणि विष्णुनगर दीघा रामजी आंबेडकर नगर ते विष्णुनगर नाका रस्त्याचं रुंदीकरण होत आहे जवळजवळ 9 मीटरचं. आणि त्या 9 मीटरच्या बांधकामामध्ये आपला रस्ता बनतो आहे. तर तो जवळजवळ 9 मीटरचा रस्ता बनतो आहे. त्यामध्ये जवळजवळ 30 फूट बांधकामं लोकांची तुटणार आहेत. 15 फूट अलीकडच्या साईडला, पलीकडच्या साईडला. तर आम्ही आयुक्त साहेबांना विनंती करत होतो की बाबा ही जी तुम्ही बांधकाम करता हा रस्ता कोणासाठी बांधता? तिथे ना कुठं मोठा हवे आहे ना कुठे काही मोठमोठ्या गाड्या घेत जात आहेत. तर जे घर आहेत त्याला तुम्ही बाधित न करता तुम्ही रस्ता बांधा. रस्त्याला आमचा विरोध नाही, विकासाला आमचा विरोध नाही.
पण तुम्ही लोकांची घरं बाधित करून, ज्याची घरं 8 फूटची आहेत त्याचं 10 फूटचं जर 10 फूटचा गाळा तर 8 फूटची घर तुटली तर त्यांना काय भेटणार आहे? आणि तुम्ही बोलतात की आम्ही फक्त बांधून देणार, पुनर्वसन करणार नाही. मग तिथे लोकांना जायचं कुठे? आज 40 वर्ष तिथे लोक राहत आहेत. भले एमआयडीची जागा असली तरी पालिका तर लोक टॅक्स तिथे भरतायत, टॅक्स भरून तिथे लोक राहत आहेत. पण तुम्ही जर असा अन्याय करत असाल तर आम्ही तो सहन करणार नाही. भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों ने आयुक्त को एक सप्ताह का अल्टीमेटम देते हुए कहा कि अगर आयुक्त अभिजीत बांगर ने प्रभावित होने वाले लोगों को पर्यायी व्यवस्था या काम की निविदा रद्द करने के विषय में कोई ठोस निर्णय नहीं लिया तो मनपा प्रशासन के खिलाफ उपोषण करने की भूमिका अख्तियार करने से वे पीछे नहीं हटेंगे. आयुक्तांनी वेळ दिला आम्हाला, त्यांचा धन्यवाद. आणि आमचा पूर्ण विषय ऐकून घेतला आणि त्यांनी लगेच या विषयावरती काहीतरी आपण समाधान काढू आणि योग्य ती कारवाई करू असा आम्हाला विश्वास दिला आहे. तरी आम्ही आयुक्तांच्या शब्दाला मान देऊन आपण 1 आठवड्यापर्यंत थांबू. यावेळी काय पर्यायी व्यवस्था करतायत महानगरपालिकेमार्फत, लोकांना पुनर्वसन करण्याची काय आम्हाला लेखी आवाज देत आहेत, नाही दिले तर आम्ही आमच्या पद्धतीने ठिय्या आंदोलनसुद्धा उपोषण करू द्या. तिकडचे विष्णुनगरचे नागरिक आणि लोक सर्व एकत्र आलेत. जर नाही केला तर आम्ही करू आणि करून घेऊ. कसं करायचं ते आम्हाला माहिती आहे, पण एकही माणूस बेघर होणार नाही. पुढचं आंदोलन पुढची दिशा काय असेल आम्ही ठरवू. तर आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले, सीईला फोन करून सांगितलं की बाबा आम्हाला 1 हप्त्यामध्ये सांगता येते काय करायचं. तर हे बांधकाम थांबवलं नाही, हे रस्ता रुंदीकरण थांबवलं नाही तर आम्ही मोठं खूप आंदोलन करू. सभी जनता वहाँ से इसके विषय में जल्द इसका टेंडर रद्द नहीं हो रहा है या तो उनको पुनर्वसन नहीं किया जा रहा है. हम सभी मिलकर पूरी दीघा की जो विष्णुनगर की जनता है, हम लोग आमरण उपोषण दीघा कार्यालय के सामने करेंगे. भारतीय जनता पार्टी के पदाधिकारियों ने इतने साल सत्ता में रहे जनप्रतिनिधियों पर शिकंजा कसते हुए ये आरोप लगाया कि सत्ता के दम पर दबाव तंत्र का इस्तेमाल कर दीघा क्षेत्र में अधिकारियों की साठगांठ से जनता के पैसों की लूट सुरू है. सत्तेचा गैरवापर तर आहेच. पहिला पण सत्तेचाच गैरवापर त्यांनी केला, आता पण ते सत्तेचा गैरच वापर करतात ते. कारण का त्या ठिकाणी सत्तेमध्ये जे आहेत, आम्ही 3 नगर जे आहेत मग त्या ठिकाणी दबाव यंत्र टाकून सत्तेचा ते गैरउपयोग करून लोकाला त्रास देणे, त्या ठिकाणी शासकीय मालमत्तेवरती कुठलाही कार्यक्रम राबवणे हे पहिल्यापासून त्यांचं काम आहे. आणि आता जरी तो सत्तेतच गेला तो सत्तेशिवाय राहूच शकत नाही, कारण त्याचा तो सत्तेमध्ये जाऊन त्याचा तो व्यवसायाचा धंदा आहे, बिजनेस आहे, त्याला राजकारणाशी कुणाशी काही पडलेलं नाही. आज हम लोगों ने दीघा के विषय विष्णुनगर रामजी नगर के विषय को लेकर आयुक्त साहब के पास हम लोगों ने मुलाकात की. सभी लोगों ने मिलके यहाँ पर हम लोगों ने उनको जानकारी दी कि 109 परिवार जो बेघर हो रहे हैं, जो रोड में जा रहे हैं, हमारे यहाँ के दीघा के इंजीनियर और पूर्व नगर सेवक, इन लोगों ने एक वसूली कांड करके रखा है. जिस तरह महाराष्ट्र में 100 करोड़ का टारगेट दिया गया है, उसी प्रकार दीघा में लोगों को बेघर करके वसूली कांड चालू है. इनके एक करके पर्दे प्रत्येक वार्डों में इनके उखड़ने वाले हैं और इनको जड़ से समाप्त करने वाले हैं. इनका जो रूप दीघा में एक तरफ जनता को भोला भालापन दिखाना और उसको लूटना, उसकी समाप्ति चल रही है. गौरतलब है कि इन भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी सुभाष काले और योगेश अभंग शिंदे ने 1 सप्ताह पूर्व आयुक्त अभिजीत बांगर को पत्र दिया था कि नवी मुंबई महानगर पालिका में ठेके पद्धति पे काम करने वाले कर्मचारियों का नाम रजिस्टर में दर्ज करवाकर उन्हें समान काम समान वेतन लागू किया जाए. फिर एक और बार आयुक्त को उन्होंने स्मरण पत्र देते हुए अपनी मांगों को फिर दोहराते हुए ये मुद्दा आयुक्त के समक्ष उठाया, जिस पर आयुक्त ने उन्हें सकारात्मक आश्वासन दिया. मगर उन्होंने ये भी इशारा दिया कि अगर आयुक्त के आश्वासनों के बावजूद ये मुद्दा हल नहीं हुआ तो वह आंदोलन करने के लिए बाध्य होंगे. काय मुलं स्टोरेज लाईन असो का संडास बाथरूम असो का शौचालय असो का वॉटर मीटर ह्या ठिकाणावरती ठेकेदारमध्ये जो ठेके कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करतात त्याचं कुठल्याही पद्धतीचं कुठंही नाव नाही, म्हणजे रजिस्ट्रेशन नाही का त्यांना कुठलीही सुविधा नाही. त्यांना असे पगार कॅशप्रमाणे दिले जातात. ते आयुक्त साहेबांच्या आज कानावर घातलं. आयुक्त साहेबांनी सांगितलं की 8 ते 10 दिवसामध्ये कॉन्ट्रॅक्टरला सगळ्यांना बोलवून दीघा विभागामध्ये ज्यांचे कुणाकुणाचे नाव नसतील रजिस्ट्रेशन तर त्यांचे नाव घेण्यामध्ये आम्हाला अशा पद्धतीने आश्वासन दिलं. अजून परत आम्ही 8 दिवस त्यांचं थांबू त्या गोष्टीला. परत 8-10 दिवसांनी परत आयुक्ताकडे साहेबांकडे येऊन भेटू. माननीय आयुक्त साहेबांची भेट घेतली. आज या भेटीदरम्यान जे आपल्या नवी मुंबईमध्ये महापालिका कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांमध्ये काही कर्मचाऱ्यांची नावेही मस्टरवर आलेली नाहीत. तर ती नावं मस्टरवर घेण्याबाबत आज आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं. तर आयुक्तांनी आम्हाला सांगितलेलं की आम्ही त्यांची नावंही मस्टरवर घेऊ आणि ज्यांची नावंही मस्टरवर आहेत त्यांना जेवढा पगार मिळतो
त्याचप्रमाणे यांना देखील तेवढा पगार हा देण्यात येऊ असे आम्हाला आयुक्तांनी आज सांगितलेले आहे. आणि जर आयुक्तांनी ही मागणी नाही पूर्ण केली तर यापुढे आम्ही पाठपुरावा करत आंदोलन करू. मागील 6 ते 7 वर्षापासून हे कर्मचारी काम करतात. ही जर मागणी मान्य झाली तर कर्मचाऱ्यांना हा नक्कीच मोठा दिलासा असेल आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच आपण आयुक्तांकडे हा विषय मांडलेला आहे. इतना ही नहीं, सुभाष काले ने हाल ही में उद्घाटन हुए दीघा प्रवेश द्वार पर लगाए गए नाम फलक पर स्थानीय पूर्व नगर सेवक के नाम पर अपनी गहरी आपत्ति जताते हुए इस विषय पर भी आयुक्त को स्मरण पत्र देकर आयोजकों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग को फिर दोहराते हुए कहा कि अगर उनकी मांगों पर आयुक्त ने एक्शन नहीं लिया तो वे लोकतंत्र का मार्ग अख्तियार कर मनपा के खिलाफ उपोषण और आंदोलन करेंगे. दीघा विभागामध्ये प्रवेशद्वार स्वच्छता भारत अभियान अंतर्गत झालेला त्या ठिकाणी प्रवेशद्वाराचं उद्घाटन झालं. त्या उद्घाटनाच्या दिवशी सरकारी मालमत्ता याच्यावरती नामकरण क्लब हा तिथल्या काही राजकीय लोकांनी लावण्यात आलेला. तर त्या ठिकाणी मी आयुक्त साहेबाच्या कानावर अशी गोष्ट घातली की त्या ठिकाणी असं झालेलं आहे. पण त्यांनी ताबडतोब तिथल्या इंजिनियरला वगैरे फोन करून सांगितलं की ते सूचनाफलक हटवावा. जर अन्य का त्या सूचनाफलक हटवणं ही मग छोटीशी गोष्ट आहे, परत कुठंतरी ते लावण्यात येईल. पण त्या ठिकाणी 188 प्रमाणे तो त्या ठिकाणावर गुन्हा दाखल करावा अशा आयुक्त साहेबाच्या लक्षात आणून गोष्ट दिलेल्या आहे. साहेबांनी जर 8-10 दिवसामध्ये जर ही पाटी नाही हटवली आणि यांच्यावर 188 प्रमाणे त्या आयोजकावरती गुन्हे दाखल नाही केलं तर आम्ही ते तात्पर गप्प बसणार नाही. याच्या पुढे 8-10 दिवसाच्या आतमध्ये जर कारवाई आयुक्त साहेबांनी केली तर ठीक आहे, नाही केली तर परत आयुक्त साहेबाला भेटू आम्ही आणि त्याच्यानंतरचे आम्ही उपोषण आणि मोर्चाचे आम्ही निवेदन देऊ आणि लिगल प्रोसिजरमध्ये कुठं कायदेशीर आम्ही तिथं उपोषणला किंवा मोर्चाला आम्ही लिगल प्रोसिजर परमिशन घेऊन आम्ही त्या ठिकाणी करू. खैर, अब देखना होगा कि भाजपा पदाधिकारियों द्वारा उठाए गए इस महत्वपूर्ण मुद्दों पर मनपा आयुक्त अभिजीत बांगर क्या भूमिका अख्तियार करते हैं. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.